नमस्कार सर्वांना. आज आपण माझ्या बागेत आलेलो आहोत. बाग म्हणजे खजुराची बाग ही आपल्या शेतात आहे आणि ही आपली घराच्या पाठीमागे 1-1.5 गुंठ्यामध्ये ही आपली छोटीशी बाग आहे. याच्यामध्ये आपण पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीचा भाजीपाला आणि फळ झाडं लावलेली आहेत. हे पहा तुम्ही, याच्यावरती मी 3 प्रकारच्या वेल चढवलेल्या आहेत. बांबूच्या काट्या रोवून त्याला वरी एक नेट टाकलेली आहे आणि हे झाडं चढवलेले आहेत. हे आहे आपलं घेवड्याच्या शेंगाचं आहे. घेवडा मी पूर्ण कंपाऊंडवरती लावलेला आहे. आणि इथं पण याच्याचमध्ये एक छोटंसं कारल्याचं दिसेल तुम्हाला. हे कारल्याचं आहे. कारलं एका साईडून एका ह्याला चढवते आणि पलीकडल्या साईडून आपण सुरुवातीला पाहिलं ते दोडका आहे. हे या प्रकारे म्हणजे आमचं कुत्रा असल्यामुळे थोडंसं खालचं खायला नको वाटतं, त्याच्यामुळे आपण वरती असं हँगिंगमध्ये लावून ठेवतो. एकदा याला स्पेस केली ना की ते वाढत जातं. हे भेंडी आहेत आपल्याकडे. नवरात्रामध्ये आपण गावरान भेंडी खातो, तर ह्या गावरान भेंड्या आहेत. एक 4-5 झाडे आहेत त्याचे. एक 6 प्लांट आहेत भेंडीचे. आणि त्याला सुतुळीनं आपण थोडंसं वरी चढायला एकदा वेलाला वाढ दिली की त्याचा तो खूप छान ग्रो होतो. इकडे आपला हा काळी मिरीचा वेल आहे. आपली गार्डन किचन टूर सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला जे मेन केलं आहे ना तेवढंच फक्त दाखवते. मला आज फरक दाखवायचा आहे की ग्रो बॅगमध्ये लावलेलं आणि जमिनीमध्ये लावलेलं हे कशा प्रकारे ग्रो होतं. म्हणजे ज्याला थोडीशी जागा असेल तो थोड्या जागेतही करू शकतो, ज्याला काहीच जागा नाही आहे, गॅलरी आहे, तो ग्रो बॅगमध्ये पण उगवू शकतो. आणि दोन्हीमध्ये काय फरक आहे हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. हा फरकासाठी हा एक छोटासा व्हिडिओ आहे. हे चवळी आहे इकडे आणि गवार आहे. हे आपलं आवाकाडोचं प्लांट, जो की मी आता त्याला कटई केलेलं आहे. आता याला यावर्षी नाही, आता नेक्स्ट इयरला आवाकाडो येतीलच. तुम्हाला मी पपईचं झाड दाखवते, जी की मी नर्सरीमधून आणली होती. नर्सरी नाही, मी कृषी प्रदर्शनला गेले होते. गेवराईला कृषी प्रदर्शन होतं, तिथून मी आणली होती. हे पहा, ज्या झाडांना आपण पूर्ण ऑर्गॅनिक टाकतो ना त्याची चव खरंच वेगळी राहते. हे चिंचेचं झाड आहे, गोड चिंच. हे माझ्या खूप जवळचं आहे, कारण हे लावून मी एक कंप्लीट 5 ते 6 वर्ष झाले आणि आता या वर्षी याला थोड्याशा चिंचा थोड्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत. जे फक्त फ्रुटिंग आलेलं आहे ना तेच दाखवते मी तुम्हाला. एक मॅजिकल माझं प्लांट पहा, लिंबाचं. याला पानं कमी दिसतील आणि तुम्हाला लिंबू खूप दिसतील. पहा, खूप लिंब आहेत. याला उन्हाळ्यामध्ये थोडेसे कमी राहतात, नाहीतर कंटिन्यू लिंबू राहतात. याला फक्त शेणखत टाकायचं. शेणखताने ह्याला लिंब खूप छान येतात. हा आपला कारल्याचा वेल चढवलेला आहे मी. ड्रॅगन फ्रूटसाठी जे खंबे लावलेले आहेत त्या खंब्यावरती हा शेवगा कट केलेला आहे. याचंही आता 6 ते 7 वर्ष वय आहे. हे चिकू पहा तुम्ही किती आलेले आहे त्याला. चिकूचं आहे हे, कालीपती चिकू. 2 प्लांट आहेत. एका प्लांटला फ्रुटिंग आहे, दुसऱ्याला आणखी नाही आलं. प्रत्येक फांदीला ह्याला खूप प्रमाणामध्ये फ्लॉवरिंग आहे आणि फळं पण खूप आलेले आहेत. आता बंचमध्ये याला फ्लॉवरिंग सुरू आहे. चिकू आणल्यानंतर ह्याला पहिल्या वर्षी कटही केलं तर हा छान ग्रो होतो आणि फ्रुटिंगही खूप छान प्रमाणात राहतं. नाहीतर याच्यावरती मावा पडतो, चिकट असा मावा पडतो. चिकट सापळे वगैरे आपल्याला लावायचे आहेत. आता आज किंवा उद्या चिकट सापळे आपण लावून घेणार आहोत. हे ॲपल पहा तुम्ही, ॲपलला कलर पण आलेला आहे. ॲपलचे खूप छान प्लांट आहेत, सॉफ्ट, आणि प्रत्येक झाडाला फ्रुटिंग आहे, हे पाहू शकता. याला काय होते, पक्षी खात आहेत, तर आता याला क्रॉप कव्हर लावलं तर हे थोड्याशा प्रमाणामध्ये जरा ग्रो होतील. याच्या अगोदरचे आम्ही काढले, काही खाल्ले, काही पक्ष्यांनी खाल्ले. छान मोठं झाड ग्रो झालेलं आहे.
प्रत्येक फांदीला याला ॲपल आलेला आहे यावर्षी. 2 वर्षात दीड ते 2 वर्षामध्येच याला फ्रुटिंग चालू झालं. हे वेलचीचं प्लांट आहे, विलायची किंवा वेलची. हे आत्ताचे जे वेल दाखवले ते मी अशा प्रकारचे आहेत इथे. आणि हे खजुराचं प्लांट आहे, जे मी हे एकच प्लांट हरियाणावरून मागवलं होतं ऑनलाईन, ज्याला 3 वर्ष झालेले आहेत. पण मला थोडा डाऊट आला याच्यामध्ये की हे टिश्यू कल्चरचं नसावं, म्हणून मी बाकीचे तिथून मागवले. हे सगळ्यात मेन आपलं एक्झॉटिक झुकिनीचं प्लांट आहे. हे अंडरग्राऊंड लावल्यामुळे ह्याला पाहू शकता तुम्ही, थोडंसं याच्या पत्त्यावरती एक बुरशी आपण नाशक किंवा ट्रायकोडर्मा आत्ता फवारलेला आहे, त्याच्यामुळे थोडं हेल्दी वाटते. याला आता फ्लावरिंग चालू आहे. याच्यामध्ये पण मेल आणि फिमेल फ्लावर येतात. त्याचं पॉलिनेशन करावं लागतं. हँड पॉलिनेशन केलं तर छान थोडासा रिझल्ट आणखीन चांगला येतो आहे. हे दुसरं प्लांट आहे आणि मी झुकिनी ग्रो बॅगमध्ये पण लावलेली आहे. मी तुम्हाला ती पण दाखवते. ही आणि ती याच्यामध्ये फरक तुम्हाला लक्षात येईल. हे पहा, ही आपली खालची झुकिनी. आता हे ग्रो बॅगमध्ये मी वरती गच्चीच्या आपल्या घराच्या गॅलरीमध्ये लावलेले आहेत. हे टोमॅटोज आहेत, चेरी टोमॅटोज. आणि हे झुकिनीचं प्लांट पहा तुम्ही, पानं किती मोठे आहेत आणि खूप हिरवेगार असे ताजे वाटतात. आणि झाड पण खूप छान आणि हेल्दी आहे. हे याच्या पानावरती कुठलाही आपल्या ह्याचा परिणाम झालेला नाही आहे. कुठल्याही प्रकारचं त्याला काय म्हणतो आपण इन्फेक्शन किंवा कीड वगैरे काही रोग पडलेला नाही आहे. हे स्ट्रॉबेरी आहे. स्ट्रॉबेरीचं 1-2 प्लांट आणले होते, पण खूप छान त्याच्यापासून दुसरे प्लांट होत आहेत. रनर सोडायला चालू केलेले आहे. एका स्ट्रॉबेरीपासून 4 ते 5 प्लांट तयार झालेले आहेत. हे पहा, एक रनर, हे दुसरं, हे तिसरं आणि ह्या कुंडीत ऑलरेडी मी एक सेट केलेलं आहे, ते 4थं. हे खाली आपली ब्रोकोली आहे. ब्रोकोली पण आता छान येते आहे ग्रो बॅगमध्ये. हा आपला पालक आहे, जो की सुरुवातीला याचा व्हिडिओ मी टाकलेला होता लावतानाचा. हे पानकोबी आहे, पत्ताकोबीचे आहेत. आणि ते थोडी कोथिंबीर हवी तशी उगवली नाही आहे, पण हे काढून टाकून नंतर त्याच्यामध्ये मी ब्रोकोली लावणार आहे. आणि हे झुकिनीचे 2 प्लांट आहेत. हे अद्रक आहे. अद्रक पण छान सेट झाले, आता आले. जिओ फॅब्रिकच्या बॅगेत लावलं होतं मी ते. हे आपला करीपत्ता आणि याच्या कोपऱ्यामध्ये काकडीचं लावलं होतं. काकडीच्या हे वेलाने आता छान ग्रो व्हायला चालू केलेलं आहे. आणि दोन्हीमध्ये फरक जाणवला लक्षात आलं असेल तर, जमिनीच्या ह्याच्यामध्ये ना प्रादुर्भाव किंवा कीटक थोडं जास्त प्रमाणामध्ये अट्रॅक्ट होतात आणि ग्रो बॅगमध्ये तो परिणाम आपल्याला दिसून येत नाही. त्याच्यामध्ये छान ग्रो होतात. ही आपली वरून खाशी दिसते गार्डन. हे गोड चिंचेचे काही प्लांट आहेत. ही तर एक मी ब्रोकोली लावलेली आहे. ॲक्च्युली ब्रोकोली आणि झुकिनीची मी बियाच लावल्या होत्या. आता त्याची वाढ जशी जशी होईल ना, मी तसं तुम्हाला दाखवेल. त्याला आता फ्लॉवरिंग चालू आहे खाली आणि वरती. पाहूयात आता कसं काय होतं आहे ते. मी अशी छोटीशी गॅलरीमध्ये पण मी एक केलेलं आहे.